आज आपण करणार आहे तांदळाचे खिशीचे पापड. तर त्याच्यासाठी मी काय केलेले आहे, तांदूळ आहे ना 2 दिवस आहे ना पाण्यात भिजवले धुवून स्वच्छ, आणि रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. सगळ्यात जुना जो तांदूळ असेल ना तो वापरायचा. आणि मग नंतर सावलीत सुकून घेतले, 2 दिवसानंतर निथळून चाळणीने सावलीत सुकून घेतले. आणि 10% थोडंसं किंचित ओलसर असताना दळून आणायचं, 10% एकदम. आणि दळून एकदम बारीक असं पीठ असं बारीक आणायचं. दळून आणल्यानंतर मग आता हे अर्धा किलो पीठ घेतलंय, आणि जेवढं पातेलं म्हणजे जितकं पीठ आहे तितकंच पाणी घ्यायचं. पण आहे ना 1 ग्लास आहे ना एक्स्ट्रा ठेवायचं, समजा एखाद्या तांदळाला जास्त लागू शकतं. आणि परत त्याच्यासाठी एक मोठा चमचा तीळ घेतले हावरी, आणि 1 चमचा पापड खार, 1 चमचा मीठ, आणि 1 चमचा तेल, आणि चवीनुसार थोडंसं हिंग टाकायचं. आता आहे ना ह्या पातेलं जेवढं पीठ घेतलं तेवढंच पातेल्यावर पाणी घेतलं, पण जास्त जर एखाद्या तांदळाला लागलं ना म्हणून हे 1 ग्लास एक्स्ट्रा ओतलं एवढं. आणि ते पाणी उकळलं ना मग आपल्याला काढून ठेवायचं ते ग्लासभर पाणी. आता त्यातलं 1 ग्लास पाणी आपण काढून ठेवलंय, आणि आता त्याच्यात हे हावरी, हे पापड खार 1 चमचा घेतलेलं, आणि हे मीठ, आणि चवीनुसार थोडासा हिंग टाकायचा, हिंग थोडासा, आणि तेल. आता ह्याला उकळी आली ना का हे पीठ टाकायचं. असं पसरून घ्यायचं हाताने, असं मध्ये छिद्र पाडायचं म्हणजे त्याच्यामधून हे होईल असं. गॅस थोडासा कमी करायचा वरती यायला लागल्यावर, आणि हे 2 मिनिटं असं 5 मिनिट असं 2 ते 5 मिनिट असं झाकून ठेवायचं. आता हे 5 मिनिट झालेले, हे असं पीठ शिजत आले, पाणी वरती आले. आता हे असं हे खाली घेऊन ये ना घेरून घ्यायचे. हे असं हे करून घ्यायचं पीठ सगळं मिक्स. थोडंसं पाणी कमी पडले ते टाकून घेतलं. गाठी अजिबात होऊ द्यायचे नाही. असं ना हटून घेतलं ना हे सगळं पीठ असं काढून आहे ना परत 10 मिनिटं वाफेवर हे करून द्यायचं, शिजून घ्यायचं. झालेले आहेत पाहून आपण. आता आपण ना हे खोलून पाहू, 10 मिनिट झाले. हे पहा चांगलं शिजलंय मस्त पीठ. आता ना हे ना आपण ह्याच्यावर टाकून प्लॅस्टिक हे कागद घेतलेला आहे, आणि पातळ कागद नाही घ्यायचा प्लॅस्टिकचा. आता हे पिठाची बॅग आहे, चांगली जाड आहे म्हणून मी हा घेतला, नाही तर मग कापडावर घेऊन मळलं तरी चालतं. आता हे पाहिजे तसं अर्धा अर्धा घेऊन मळायचं. मी सगळंच मळून घेते कारण ना थोडंच आहे. तर असं सगळं काढून घेतलं ना तर ह्याने मळून घ्यायचं, असं पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं. किती छान गोळे
येऊ राहिले आता मस्त मऊसूद एकदम. असे पटकन गोळे करून घ्यायचे. हां, हे पहा आता हे गोळा ठेवला आणि हे पहा किती छान पापड झाला, मस्त झाला. वाळवलेल्या दिवसभर उन्हात वाळवलेल्या आहेत ह्या. पहा किती छान झाल्या, मस्त झाल्या एकदम. आता तळून दाखवते तुम्हाला. आता ही किती छोटी आहे तेवढी होती. पहा आता हे झालं तयार, किती फुलल्यात.